व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तुम्हाला आवडेल अशी आशा करते आणि रांगडं फूल या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. हाय, हॅलो, नमस्कार, राम राम. तर मी गेले होते सातारच्या पुढे जे औंध संस्थान आहे तिथं. गेले 10 वर्ष झालं पाणी फाउंडेशन नक्की काय काम करतंय ते आपण फार जवळून अनुभवणार आहोत. ग्रामीण स्तरावर लोकांचा सहभाग वाढवणं, शाश्वत शेती, पाणी व्यवस्थापन आणि त्यांची फार्मर कप ही स्पर्धा. पुण्याहून निघाल्यावर आणि घाट संपल्यावर इथं थांबून ब्लॅक कॉफी पिणं माझं शास्त्र आहे. ही मागे जी स्कूटीवर दिसतीये ना, ही भाग्यश्री ताई आहे. तिनं मला साताऱ्याहून पुढे जायला सोबत केली. भाग्यश्री ताई ही तालुका समन्वयक आहे, म्हणजे फील्ड ऑफिसर. ढंटडॅंग, आणि फायनली आपण पोहोचलोय आपल्या डेस्टिनेशनवर. आता पाणी फाउंडेशनची स्वागताची आणि कौतुकाची पद्धत कशी असते ते बघा. मी तर आग्रहानं आणि कौतुकानं फक्त महिलांचा ग्रुप मागून घेतला होता. बसू का याच्यावर मी? नाही, पाय ठेवायचा, पाय बसायचं बसायचं नाही, पाय ठेवायचा. पुढे ठेव. खूप छान. ओके. आपला मोबाईल आला की हा आपला आमचा एक गट आहे. मॅम घालणार? मी घालू? घाला. आता कधी कधी शब्द, व्याकरण याच्यापेक्षा भावना जास्त महत्वाची असते हो. त्यामुळे गजरा माळतात हे मला माहितीये. त्यामुळे शहाणपणाच्या बाता मारू नये, भावना समजून घ्याव्या, कृती समजून घ्यावी. खरी फुलं टाकली, आता आपण पाणी फाउंडेशनची फुलं टाकूया. लेट्स गो. फुले 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 फुले. तर पाणी फाउंडेशन स्वागत करताना, कौतुक करताना अशा निराळ्या पद्धतीनं करतं. डबल करताय का? भाग्यश्री ताईचं नुकतंच लग्न झालं होतं. त्यात अधिक महिना होता. त्यामुळे या बायकांनी फार कौतुकानं, प्रेमानं तिला माहेर पण दिलं. ती खरं तर यांची मास्तरीण आहे. गड बांधून ठेवायचं काम ही करते. वेळेत येणं, कुठल्या गोष्टीला किती प्रायोरिटी दिली पाहिजे हे सगळं भाग्यश्री ताई शिकवते. वेलकम. द्या सगळे, या या की इकडे. येते का? कोणाला घेते? नाही असू. नाही, आमच्या झाडाचा. मग आम्ही जरा न्यार निवांत बसलो. सगळ्या बायका त्यांची ओळख करून देऊ लागल्या. मला प्रत्येकीचं नाव नाही लक्षात राहिलं, पण प्रत्येकीचा चेहरा आणि तिचे कष्ट मी कधीच विसरणार नाहीत. आता पुढे मी सांगण्यापेक्षा त्या काय सांगतात ते लक्षपूर्वक ऐका. या वर्षी आम्ही शेती केली, तर शेती होती सर्वांकडे, म्हणजे 10 जणांच्याकडे होती आणि 10 जणांच्याकडे नव्हती. तर आम्ही काय केलं, त्यांची शेती म्हणजे घेतली तात्पुरती आम्ही. मग त्या वर्षी त्यांची शेती घेऊन आम्ही गेली. पण ते काय बोलले, म्हणजे आमची शेती घेऊन काय उपयोग आहे तुम्हाला, फक्त तुम्ही आमच्यात येऊन कामच करणार. 6 वर्ष तरी पडून ठेवलेली जमीन जेव्हा या सुपीक केली, तुम्ही पीक काढलं त्याच्यातून. आणि एवढं उत्पादन बघून तुम्हाला म्हटलं की नाही आमचं ह्या वर्षी आम्हाला काय करणार आहे, त्या एवढ्या उशिरा येते त्या, काय कामं करते त्या, पण आम्ही गेलो ना एका दिवसात सगळं काम करून यायचो. या बायांना स्वतःची हक्काची जमीन नसताना दुसऱ्याची जागा खंडानं घेऊन तिथं यांनी शेती पिकवली आहे. ते पण प्रशिक्षण घेऊन. प्रशिक्षणाला पहिल्यांदा या. मग आम्ही प्रशिक्षणाला पहिल्यांदा गेलो. तिथं प्रशिक्षण घेतलं. सुरुवातीपासूनच खूप छान वाटलं. तसं तुम्हाला जसं स्वागत केलं तसंच आमचं सुद्धा स्वागत केलं. खूप छान स्वागत केलं. मग आम्ही तिथे गेल्यानंतर 3 दिवसाचं जे प्रशिक्षण होतं ना, अगदी अप्रतिम होतं. म्हणजे इतकं छान होतं ना, आम्हाला शेती नव्हती तरी आम्ही घेतली खंडाने त्या प्रशिक्षणामुळे. आता कसं हे कॅन्सरचं प्रमाण का वाढलंय,
की शेतात म्हणजे सगळे रासायनिक खत असल्यामुळं मग आम्ही असा विचार केला की आम्ही रासायनिक खत अजिबात वापरणार नाही. म्हणजे आपल्याला पाणीनं काय शिकवलंय सेंद्रिय, मग सगळं सेंद्रिय करायचं. आम्ही पूर्ण भाजीपाला सेंद्रिय केला गेल्या वर्षी. कस काय विषय? इथं मला त्या बुगड्या देत आहेत ज्या त्यांनी स्वतः हाताने बनवल्या होत्या. मग आम्ही सगळ्यांनी सोबत मिळून नाश्ता केला. मातीतून पिकूया मोती, मोत्याच्या भारानं वाकलय र माझं शिवार समद पिकलय र, माझं शिवार समद पिकलय र. मका लावू भरा भरा, मका लावू भरा भरा, ताटाली सरा सरा, ताटाली सरा, ताट कणसाच्या भारानं वाकलय र माझं शिवार समद पिकलय र, शिवार समद पिकलय र. शाळू पेरा भरा भरा, शाळू पेरा भरा भरा, ताटाली सरा सरा, ताटाली पाखरू कसं पानाड लपलय र माझं शिवार समद पिकलय र. एकच माती त्या मातीतून पिकूया मोती, मोत्यांच्या भारानं वाकलय र माझं शिवार समद पिकलय र, शिवार समद पिकलय र. अरे वा. मग म्हणलं जरा शेतात जावं, कुठल्या जागी काय लावलं होतं ते विचारावं, कुठून सुरुवात केली, कसा प्रवास होता, याच्या गप्पा मारूया. अगोदर शेती करत नव्हतं ना त्यावेळेस आम्हाला पावसाचं काय घेणं देणं नव्हतं, पण किती पडलाय काय. पण ह्यावेळेस एवढं पावसाची वाट बघत होतं ना. आता जेवढा पाऊस पडला ना ते तास पण लिहून ठेवलेत, किती तास पाऊस पडला आणि किती वेळा पडलाय. ही भाग्यश्री ताई आहे. ही BSc ॲग्री आहे ना ताई तू? BSc ॲग्री आहे. आणि तर भाग्यश्री ताई यांची मॅडम आहे आणि भाग्यश्री ताई सगळं मार्गदर्शन करते पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून. आता आम्ही चाललोय शेतात. चला हाय करा सगळ्यांनी. कोण म्हणलं खेड्यापाड्यातल्या पोरी स्मार्ट नसतात? एवढ्या बायका सांभाळणं काय खायचं काम नाही. मोठं साहस आणि धाडस त्याच करू शकतात, फक्त त्यांच्या वाटा फार निमुळत्या असतात. मला तिच्यात माझी मोठी चुलत बहीण दिसली. आम्ही शेती घेतली ना त्यांची शेतीचा हे आवळ्याचं झाड आहे. इथून आपली शेती सुरू होती मॅडम. काय खरं नाही आज. वाटेतला आवळा, कडीपत्ता, कैऱ्या जे दिसत होतं ते माझ्या पिशवीत टाकत होते. एवढी जड झाली होती ना माझी बॅग. निमतानी सोडले आपल्या. नाही नाही नाही. हा दम दम. हा नीट नीट ना हसता. हा काय बोलली होती? काय बोलले ते नाही नाटकी झालं आठवत. कॅमेरा काढल्यामुळे थोडस अडचण झाली, बाकी काय नाही. हा कधी असं कधी सोडत नाहीत, कधीतरी घराच्या बाहेर सोडले, एन्जॉय करून जाऊया घराकडे. हा चोर आल्यापासून आंबे चोरतोय, आवळे चोरतोय, लिंब चोरतोय. चोरलेलं आम्ही सगळं आमच्या मॅडमला देतोय. सगळं पुण्याला नेणार आहे आता. ठीक आहे. फार्मर कप प्रशिक्षण देतं, शास्त्रशुद्ध पद्धतीनं शेतीचं पालन करायला सांगतं. खर्चाची बचत होते, उत्पन्नात वाढ होते, पदराला 4 पैसे बांधता येतात. हे सगळे यांचे अनुभव आहेतच. पण या निमित्तानं काम करत करत या ज्या मोकळ्या राहतायत, हसतायत, चिल टाकतायत, या सगळ्याचं काय करायचं? म्हणून तर आम्ही स्मशानभूमीची निवड केली की बाबा जेणेकरून ज्या माणसांना भीती वाटते की नाही बाबा स्मशानभूमीत असतं, आम्ही म्हणून तर स्मशानभूमी स्वच्छता केली, झाडं लावली, स्वतः तिथं जाऊन म्हणजे ड्रिंक ही केलं काय ते ड्रिंक केलं, ड्रिंक वगैरे तिथं जाऊन पिला, असं शक्यतो करून कोण झाडे आहेत ना ते दशपर्णीसाठी पण उपयोगी येणारे आहेत. करंज लावलेला आहे, परत कणेरी लावलेली आहे, कडुलिंब लावलेला आहे, टणटणी लावलेली आहे. ह्यांना बंदचं बटन नाही, ह्या कंटिन्यू बोलत असतात. आणि ह्या ज्या मी कानात बुगड्या घातलेल्या आहेत त्या त्यांनी स्वतः हाताने बनवलेल्या दिसतात का? आणि हा जो गजरा आहे तो गुजराती मोगऱ्याच्या फुलांचा आहे ना, गुजराती मोगरे ते. हा पण त्यांनी हाताने बनवलाय, पण तेव्हा सुई नाही वापरली, गाठी गाठीने बनवलाय.
त्यांचा स्वतःचा मसाल्यांचा उद्योग आहे आणि अजून कसं मिल आहे, हा फ्लोअर मिल आहे, कोल्ड्रिंक हाऊस आहे. कोल्ड्रिंक हाऊस आहे. तर त्या खतरनाक उद्योजिका आहेत गावातल्या. या काही फक्त शूटिंगसाठी झाडं लावत नाहीयेत बरं. यांनी तर पार स्मशानभूमीत जाऊन झाडं लावली आहेत, ज्याबद्दल त्या मगाशी सांगत होत्या. मुख्यतः त्यांनी तिथं काय काम केलंय हे आपल्याला पुढे बघायला मिळेलच. खरं तर हे देखणे चेहरे आहेत, हे देखणे हात आहेत आणि हे देखणे पाय आहेत. पुढे ज्यांनी ही झाडं आमच्यापर्यंत पोहोचवली त्यांच्यावर सुद्धा फुलांचा वर्षाव केलाय. फुले 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 फुले. आमची फुलं कधीच सुकत नाहीत, सुगंध देत राहतात म्हणून आम्ही अशी फुले देतो. परत एकदा एक दोन तीन हाय करा. रस्त्याने येताना लोक म्हणते ह्या बायकाचा हात नाचून काय चाललंय, कुणाला काय काय येड्या बिड्या झाले. मला तर पहिलीच ओळखली मेजरची बायको म्हणते काय करू ना. मग तिथून आम्ही गेलो यमाईच्या दर्शनाला. इतकी देवींची मंदिरं पाहिली आहेत, पण एवढं स्वच्छ आणि सुंदर मंदिर हे पहिलंच. मंदिराच्या परिसरामध्ये अजिबातच कचरा नाहीये. मंदिराच्या बाहेर हार, नारळ, फुलं कशाचंही दुकान नाहीये. हा तिथला नियमच आहे. किती भारी आहे. याच्यामुळे तर मंदिर स्वच्छ राहू शकलं. हे मला या बायकाच सांगत होत्या. देवाजवळ काही न मागता हात जोडायचे असतात फक्त. त्यांनी माझ्या बुलेटला हार आणि भाग्यश्री ताई आणि मला वेणी घेऊन दिली. कोण म्हणलं? नाही म्हणतच नव्हतं. जाऊ तिथून आम्ही स्मशानभूमीत गेलो. आता तिथे यांनी यांच्या मनाचा एक उपक्रम केलाय जो फारच कौतुकास्पद आहे. कळप फेकून देतात इथे, ते सुतळ्या वगैरे फेकून देतात. ह्या सुतळ्या आहेत ना, आपल्या गाई म्हशी येतात त्याच्या पायात अडकून ते पडतात, त्यांना त्रास होतो. म्हणून आम्ही काय केलं, इथं येऊन हे कळक सगळे गोळा केले, ह्या सुतळ्या वगैरे गोळा केल्या आणि ह्या झाडाला असं सपोर्ट दिलाय ह्या कळकाचा. मग टाकाऊपासून टिकाऊ केलं. कुठला गट तुमचा? आमचा उमेद शेतकरी महिला बचत गट औंध. हा, एवढ्यावर महिला मंडळ थांबलं नाही. त्यांनी आजूबाजूला पडलेली सगळी ही छोटी छोटी मडकी जमा केली, त्याच्यात पाणी भरलं आणि छोट्या रोपट्यांच्या बाजूला ती ठेवून दिली. हिंडून फिरून दुपार झाली होती, त्यामुळे सगळ्यांच्या पोटात कावळे ओरडत होते. मग जय्यत तयारी सुरू झाली ती व्हेज पुलावची. घरात सुऱ्या कमी असल्यामुळे 2-3 बायकाच कापाकापी करत होत्या. 2-3 बायकांनी चूल पेटवून दिली आणि मॅडम आयत्या पिठावर रेघोट्या मारायला. लई वारं होतं, सरपण हवं तसं नव्हतं, बाभळीची लाकडं नव्हती, त्यामुळे चूल काय पेटनाच. काय करू नका जमाना खायचं. अहो आता जाळ पूर्ण लागलाय, ठेवा की पातेलं. ठेवा नाही तर पडेल विटापाटी सगळं चालतं. आता
कोणी पुढे मागे जाऊ नका. अजून वरून तिथं बसा ताई. त्या ताईपाशी जाऊन बसा. तिथं रानात फुकणी नव्हती, पण हा सायलेन्सर कुणाच्या गाडीचा उचलून आणलाय हे मला अजिबात माहित नाही. स्वयंपाक झाला, रानात गेलो. ज्यानं त्यानं स्वतःचे डबे पण आणले होते. प्रत्येकीनं आपापल्या परसबागेतला एखाद दुसरा आंबा आणला होता. पुरवणी ही सगळ्यांना घ्या. पुरवणी. अधिक महिना होता, त्यामुळे सगळ्या बायकांनी हळद कुंकू लावलं. साडी चोळी नारळ देऊन ओटी भरली. यांच्या लेकानं नवीन घर बांधलं होतं. त्यांना ते कौतुकानं दाखवायचं होतं, म्हणून आम्ही ते बघायला गेलो. मग म्हणलं आपल्या प्रेक्षकांसाठी एका सेंद्रिय परसबागेची एक छोटीशी टूर करूयात, म्हणून आम्ही या काकूंच्या घरी गेलो. हे माती टाकून कुजवलं जातं. हे जे दिसतंय हे सफरचंदाचं झाड आहे. आणि मॅडम इथं सेंद्रिय कुठलं म्हणजे रासायनिक खत अजिबात कुठलंच नाही. सगळं सेंद्रिय. निशिगंध पण आहे. अंजीर, रामफळ, जांभळ, नारळ. फार्मर कपच्या प्रशिक्षणामुळे यांना कॉन्फिडन्स आलाय, ज्ञान मिळालंय. आता पिकं, रोपं, जमिनी, माती यांच्यात यांना रस आलाय. शिवाय फार्मर कप यांना यांच्याही नकळत स्वावलंबी व्हायला शिकवत आहे. खूप चॅलेंजेसला ओव्हरकम करून अनेक गट ही कामं करतायत. घरदार संसार बघून हे सगळं करणं खूप कठीण आहे. ही ज्यांची परसबाग आहे ना, त्यांची स्वतःची जमीन नाही आहे, म्हणून त्यांनी तिथंच स्वतःच्या हातानं विहीर खोदली आहे. तर हे होतं पाणी महाराष्ट्राच्या मातीचं. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप आभार.